म्हैसूर म्हैसूर संघर्ष. आता हा म्हैसूरचा जे संघर्ष झालेला आहे तो कोणासोबत झालेला आहे? इंग्रज. ठीक आहे, इंग्रज. तर इंग्रजाच्या विरुद्ध जेव्हा लढाई सुरू झाली, कोण आहेत ते? टिपू, हैदर अली. सर्वात अगोदर हैदर अलीचा संघर्ष झाला. हैदर अली नंतर त्यांचा एक मुलगा आहे टिपू सुलतान. टिपू सुलतान यांनी खूप काळपर्यंत नाही का इंग्रजांशी नाही का लढाई केली, पण 1799 श्रीरंगपट्टणम इथं त्यांचं काय झालं? मृत्यू झालेला, वीरमरण झालेलं आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं आपण दोनच गोष्टी की हैदर अलीच्या मुलाचं नाव टिपू सुलतान आहे. 1799 मध्ये ते श्रीरंगपट्टणमच्या लढाईमध्ये इथं जी लढाई झाली होती तिथं मरण झालं आणि शेवटी विजय कोणाचा झाला? इंग्रजांचा. ठीक आहे, दुसरं कोणाचं चालू आहे आपलं? सिंध प्रांत. कशाचा आहे? सिंध प्रांत. आता ही सिंध प्रांत जर आपण अशा पद्धतीचं जर समजा फॉर एक्झाम्पल असं कल्पना करा, असं काहीतरी भारत जर आपण असं कल्पना केला, ठीक आहे, असं काहीतरी भारत आहे. ठीक आहे, तर इथं नाही का आपल्याला जर बघायला गेलं तर हे त्याचा वायव्य भाग, इथं कुठंतरी सिंध प्रांत जर असेल समजा, इथं अफगाणिस्तान, आणि असं वाटत गेलं की इथं इंग्रज होते, तर या इंग्रजांना काय वाटलं की हे वायव्य भागाकडे का सरकू लागले, की त्यांना वाटलं की आपण अफगाणिस्तानवर प्रभाव टाकायचा. काय टाकायचा? तर रशिया जे आहे ते रशिया नाही का काय करल, इकडून भारत गिळायचा प्रयत्न, त्याच्यामुळे आपणच अफगाणिस्तानकडे अगोदर जायचं म्हणून इकडे वायव्य भागाकडे सरकू लागले. पण त्याच्यासाठी त्यांना अगोदर सिंध प्रांत गिळायला लागत होता. आणि ते कधी गिळला त्यांनी? सिंध प्रांत कधी जिंकला त्यांनी? 1843. 1843 मध्ये सिंध प्रांत नाही का गिळला कोणी? इंग्रजांनी जिंकला. त्यानंतर कोण आलं? पंजाब. पंजाबचे मुख्य व्यक्ती कोण रे? रणजीत सिंह हा तिथला राजा. आणि रणजित सिंहला एक अल्पवयीन लेकरू होतं, त्याचं वय खूप कमी. दलीप सिंग. कोण? दिलीप सिंग. दिलीप नाही, दलीप सिंह. आता हे दलीप सिंह जे होतं लेकरू लई लहान, हे रणजित सिंह पप्पा हे याला काही कारभार चालवता येत नाही अल्पवयीन नसल्यामुळं, त्याच्यामुळे त्याची जी मम्मी आहे त्या मम्मीचं नाव काय होतं? जिंदन. आणि ते जिंदन नाही का काय करू लागले? कारभार पाहू लागले. पण प्रॉब्लेम असा झाला की जिंदन ही स्त्री होती. आता प्रॉब्लेम असा यायला लागला, त्याच्या हाताखाली जे सरदार होते, हे सरदार सगळे काय झाले? फितूर होते. ते सरदार म्हणायला लागले बाईच्या हाताखाली कामच कोण करायचं, आपण काय पुरुष नसलं बाईच्या हाताखाली. इंग्रजाला मिळाले बिचारे, इंग्रजाला मिळाल्याच्या नंतर त्यावेळेस नाही का काय झालं? पंजाब जे आहे ते कोणाच्या याच्यात गेला? इंग्रज. पण त्याही पिरियड मध्ये एक निष्ठावान व्यक्ती होता, जी निष्ठावान व्यक्ती होता, त्याचं नाव काय होतं? मुलराज, जो मुलतानचा होता. मुलराज हे मुलतानचा व्यक्ती, हा मुलतानचा सेनापती जो होता, त्या सेनापतीनं एवढी दुसरी म्हणजे शिखासोबतची लढाई बेस्ट लढली, शेवटी हरला. इंग्रज जिंकले ठीक आहे, पण याचं नाव युद्धामध्ये इमानदार लोकांचे आहेत, निष्ठावान लोकांचे आहेत, गद्दाराच्या यादीत येत नाही. मीर जाफर, मीर कासिम हे लोक राजाशी सुद्धा निष्ठा ठेवली नाही, पण हा पठ्ठ्या एका स्त्री, जिंदन नावाच्या स्त्रीसाठी सुद्धा निष्ठा ठेवली. याचा अर्थ असे लोक इतिहासात काही आहेत की ज्यांची निष्ठा शेवटपर्यंत काही झालं तरी ती स्त्री आहे म्हणून नाकारत नाहीत. एक तर देशभक्ती पण स्त्री आदर पण असल्या गोष्टी अशा लोकांच्या वागण्यातून रिफ्लेक्ट होतात. आणि काही गद्दारामुळं आपली भूभाग, आपला जमीन, आपलं सगळं नाही का गेलं. तर असे लोक नाही का इतिहासामध्ये नाव करून कोणासारखे मुलतान